तर मित्रांनो, आता आपण असहकार चळवळीचा अभ्यास करणार आहोत। आता आपल्याला काय करायचंय, गांधीजींच्या जीवनामधील पहिली सर्वात मोठी जी चळवळ होती किंवा जो सत्याग्रह होता ती म्हणजे असहकार चळवळ। तर आता आपल्याला असहकार चळवळीचा अभ्यास करायचा आहे। पण असहकार चळवळ डायरेक्ट सुरू करण्यात आली होती का, तर नाही, त्या अगोदर खिलाफत चळवळ सुरू करण्यात आली होती आणि खिलाफत चळवळीचाच एक भाग म्हणून असहकार चळवळ सुद्धा गांधीजींनी सुरू केली होती। गांधीजींनी काय केलं होतं, तर खिलाफत चळवळ मुस्लिमांनी सुरू केली होती। मग गांधीजींनी काय केलं, मुस्लिमांना पाठिंबा दिला आणि काँग्रेसमध्ये राहून असहकार चळवळ सुरू केली आणि दोन्ही चळवळीला एकत्र आणलं आणि त्याद्वारे इंग्रजांविरुद्ध मोठा जो संघर्ष आहे तो उभा केला। अहिंसेच्या मार्गाने हा केलेला संघर्ष आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर सुरुवातीला आपल्याला असहकार चळवळ जर समजून घ्यायची असेल कशा प्रकारे सुरुवात झाली तिची, तर आपल्याला त्यापूर्वी खिलाफत चळवळीचा अभ्यास करावा लागेल आणि खिलाफत चळवळ अभ्यासण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला 2-3 गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। एक म्हणजे पहिल्या महायुद्ध दरम्यान जे इंग्रज, अमेरिका हे सर्व देश लढत होते, तर त्यांना मित्र देश असं म्हटलं जातं आणि त्यांच्या विरोधात मग जे दुश्मन होते जसं की इटली, त्यानंतर जपान, त्यानंतर जर्मनी, हे कसे होते, ते त्यांचे दुश्मन होते। आता यांच्यामध्ये अजून एक जण होता, तर तो देश होता तुर्कस्तान। आता तुर्कस्तान हा देश होता, हे इतके इम्पॉर्टंट नाही, पण तुर्कस्तान मधील जो एक व्यक्ती आहे त्याला खलिफा म्हटलं जातं आणि खलिफा कोण असतो, तर मुस्लिमांचा धर्मगुरू असतो। कोण असतो खलिफा, मुस्लिमांचा धर्मगुरू असतो। त्यावेळी तुर्कस्तानच्या खलिफाच्या अंतर्गत एक मोठं साम्राज्य होतं, त्याचं नाव होतं ऑटोमन एम्पायर किंवा ऑटोमन साम्राज्य। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर हा तुर्कस्तानचा जो खलिफा आहे तो काय करणार असतो, इंग्रजांविरोधात युद्ध जाहीर करणार असतो। मग इंग्रज काय करतात, 1912ला असं जाहीर करून टाकतात, जर खलिफा आमच्या विरोधात इंग्रजांसोबत लढला आम्ही त्याला त्याच्या पदावरून काढून टाकू आणि त्याचे जे राज्य आहे ते वाटून घेऊ। तर अशी घोषणा इंग्रजांनी केली। आता अशी घोषणा इंग्रजांनी करण्यापूर्वीच इंग्रजांनी 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द केली होती। आता जेव्हा बंगालची फाळणी झाली होती आणि मुस्लिमांना 1909च्या कायद्याने स्वतंत्र मतदारसंघ भेटले होते, तर तेव्हा मुस्लिम लोक खुश होते। मात्र नंतर बंगालची फाळणी झाल्यानंतर ते कसे झाले, ते थोडे नाराज झाले आणि त्यात नाराजीने भर अधिक कधी घातली, तर 1912 मध्ये इंग्रजांनी कोणती घोषणा केली होती, खलिफाने जर इंग्रज विरोधी भूमिका घेतली तर त्याचे राज्य आम्ही नष्ट करू। तर या 2 गोष्टीने मुस्लिमांमध्ये इंग्रजांप्रती द्वेष निर्माण केला होता, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर मग आता हा जो द्वेष आहे हा कधी बाहेर आला, जेव्हा जे पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि तुर्कस्तानचा जो खलिफा आहे तो युद्धामध्ये इंग्रजांविरोधात जेव्हा सामील झाला आणि आता मुस्लिमांना असं वाटू लागलं की त्याचा आता पराभव होणार आहे, तेव्हा भारतातील जे शिक्षित मुस्लिम होते त्यांनी काय केलं, जे सर्वसाधारण मुस्लिम लोक होते त्यामध्ये जागृती पसरवण्याचं काम केलं आणि त्यांनी आता असा निश्चय केला की आता आपल्याला आपल्या पातळीवर इंग्रजांसोबत लढावं लागेल आणि मग त्यातूनच निर्माण झाली खिलाफत चळवळ। तर खिलाफत चळवळ अभ्यासण्या अगोदर असे कोणते लोक होते की ज्यांनी मुस्लिमांमध्ये जागृती निर्माण केली, तर त्यामध्ये पहिले नाव येतं मोहम्मद अली जोहर। याने 2 वृत्तपत्र सुरू केले होते, हमदर्द आणि कॉम्रेड, हे लक्षात ठेवायचे। त्यानंतर अबुल कलाम आझाद, मौलाना अबुल कलाम आझाद सर्वांनाच माहिती आहे, तर त्यांचं वृत्तपत्र होतं अल हलाल आणि जमीनदार नावाचं वृत्तपत्र होतं फाजल अली खान। तर या व्यक्तींनी या वृत्तपत्राच्या माध्यमातून मुस्लिमांमध्ये काय केलं होतं, जागृती निर्माण केली होती। तर एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। आता खिलाफत चळवळ कधी आणि कशी सुरू झाली, तर सुरुवातीला एक खिलाफत कमिटीची स्थापना झाली आणि ती कुठे झाली, तर लखनौ या ठिकाणी सप्टेंबर 1919 मध्ये करण्यात आली। ती प्रामुख्याने अली बंधूंनी केली। आता हे अली बंधू कोण होते, तर अली बंधू 2 भाऊ होते, त्यांचं नाव लक्षात ठेवायचंय, मौलाना मोहम्मद अली आणि त्यानंतर मौलाना शौकत अली। तर या दोघांचं नाव लक्षात ठेवायचंय। आता पुढे जाऊन अखिल भारतीय खिलाफत परिषदेची स्थापना दिल्लीमध्ये 1919 साली करण्यात येते आणि या अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे जे अध्यक्ष बनवण्यात येतं ते येतं गांधीजींना। मग आता या अली बंधूंना माहिती असतं की सध्या भारतात गांधीजी हे खूप पॉप्युलर आहे, त्यामुळे ते काय करतात, या अखिल भारतीय खिलाफत परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून गांधीजीची निवड करतात आणि गांधीजी सुद्धा काय करतात, गांधीजींना सुद्धा समोरून संधी चालून आलेली दिसते। जसं की आता इतके दिवस हिंदू मुस्लिमांचं जवळपास वाकडं होतं, कारण इंग्रजांनी काय केलं होतं, त्यांच्यामध्ये फूट पाडली होती।
जो 1909चा कायदा होता, मॉर्लेमेंटो कायदा, त्याद्वारे इंग्रजांनी काय केलं होतं, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडली होती. त्याचद्वारे 1906 मध्ये मुस्लिम लीगची सुद्धा स्थापना केली होती. तर अशाद्वारे इंग्रजांचे हिंदू आणि मुस्लिममध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न चालू होते आणि अशातच एक लखनौ करार झाला. लखनौ करारानंतर हिंदू आणि मुस्लिमांचं थोडं थोडं सुधारायला लागलं. आता गांधीजी अध्यक्ष झाल्यानंतर गांधीजींनी स्वतः अध्यक्षपद जे आहे ते स्वीकारलेलं आहे. कारण त्यांना माहित होतं की इंग्रजांविरुद्ध जर लढायचं असेल तर हिंदूंना आणि मुस्लिमांना एकत्र यावंच लागेल. कारण 1909 किंवा 1906 जी मुस्लिम लीग स्थापन झाली होती किंवा 1909 जो मॉर्लेमेंटो कायदा आला होता त्याद्वारे इंग्रज काय करत होते, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडत होते. मात्र लोकमान्य टिळकांनी मुस्लिम आणि हिंदूंना एकत्र कधी आणलं होतं, 1916ला लखनौ करार करून हिंदू आणि मुस्लिमांना लोकमान्य टिळकांनी यापूर्वी एकत्र आणलं होतं. आणि तो जो बंध होता तो अजून दृढ करण्याचा प्रयत्न गांधीजींनी अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे अध्यक्षपद भूषून केलेला आहे. मग आता जेव्हा गांधीजी या परिषदेचे अध्यक्ष झाले, मग तेव्हाच गांधीजींनी असा विचार केला की आपण काँग्रेसतर्फे सुद्धा एक चळवळ सुरू केली पाहिजे आणि ती चळवळीचं नाव आपण असहकार चळवळ ठेवू. तर मग काँग्रेसतर्फे सुद्धा गांधीजींनी 1 ऑगस्ट 1920 पासून एक चळवळ सुरू करण्याचा निश्चय केला. आणि मग गांधीजींच्या प्रयत्नाला यश सुद्धा मिळाले आणि असं जाहीर करण्यात आलं की 1 ऑगस्ट 1920 पासून असहकार चळवळ खिलाफत चळवळीसोबत मर्ज करून सुरू करण्यात येईल. म्हणजे खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळ एकत्रितरित्या सुरू राहील. मग त्यानंतर एक विशेष अधिवेशन घेतलं गेलं, ते आहे कलकत्ता अधिवेशन 1920. आपण जेव्हा काँग्रेसच्या अधिवेशनाचा अभ्यास केला त्यामध्ये या अधिवेशनाचा अभ्यास सुद्धा केलेला आहे. त्याचे अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय. तर यांच्याविषयी लक्षात ठेवायचे. यानंतर चित्तरंजन दास यांनी असहकाराचा प्रस्ताव मांडला आणि हा प्रस्ताव मंजूर होऊन जो असहकाराचा जो कार्यक्रम होता तो जाहीर करण्यात आला. आता असहकाराचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या अगोदर, म्हणजे असहकार चळवळीचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या अगोदरच खिलाफत चळवळीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आणि त्याच प्रकारे जो खिलाफत चळवळीचा जो कार्यक्रम होता तो असहकार चळवळीने जशाच तसा स्वीकारला होता. यामध्ये फक्त 1-2 काही बदल होते, ते मी तुम्हाला पुढे सांगतोच. तर यामध्ये काय होतं, या कार्यक्रमामध्ये काय करायचं होतं आणि काय नव्हतं करायचं हे आपण आता बघू. तर सरकारी नोकऱ्याचा त्याग करायचा होता, म्हणजे सरकारी नोकरी करायची नव्हती. त्यानंतर सरकारी पदव्यांचा सुद्धा त्याग करायचा होता. त्यानंतर कायदे मंडळावर बहिष्कार घालायचा होता. विदेशी वस्तूंचा बहिष्कार करायचा होता. सरकारी शाळेचा बहिष्कार करायचा होता. जे शाळा कॉलेज होते त्यांचा काय करायचं होतं, बहिष्कार करायचं होतं. त्यानंतर पॉझिटिव्ह सुद्धा गोष्टी होत्या. म्हणजेच आता आपण सरकारी शाळेचा जर बहिष्कार केला तर मग राष्ट्रीय शाळेची स्थापना करायची होती. त्यानंतर न्यायालयाचा बहिष्कार केला, वकिली सोडून दिली, तर भारतीय न्याय पंचायतीचा काय करायची होती, स्थापना करायची होती. त्यानंतर स्वदेशी आणि चरख्याला उत्तेजन द्यायचे होते. स्वदेशी ज्या वस्तू होत्या त्यांना आणि चरख्याच्या वापराला उत्तेजन द्यायचे होते. त्यानंतर हिंदू मुस्लिमांमध्ये ऐक्य निर्माण करायचं होतं. त्यानंतर अस्पृश्यता निवारणासाठी प्रयत्न करायचे होते आणि महिलांचा सन्मान करायचा होता. तर अशा काही गोष्टी होत्या त्या असहकार चळवळीच्या कार्यक्रमामध्ये होत्या. आता मी तुम्हाला याची काही वैशिष्ट्ये सांगतो. तर हिंदू मुस्लिम ऐक्य, अस्पृश्यता निवारण आणि महिलांचा सन्मान या 3 ज्या तरतुदी त्या का टाकण्यात आल्या, तर मुस्लिमांनी, अस्पृश्यांनी आणि महिलांनी आपण बघितलं तिघांविषयी सुद्धा तरतुदी, हिंदू मुस्लिम अस्पृश्य आणि महिला. तर या तिघांनी पुढे येऊन या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा म्हणून या तरतुदी गांधीजींनी या कार्यक्रमामध्ये टाकल्या होत्या. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता खिलाफत चळवळ आणि असहकार चळवळीचा जो कार्यक्रम आहे यामध्ये काय बदल होता, तर खिलाफत चळवळीमध्ये सरकारला कर न देणे अशी एक तरतूद होती. मात्र असहकार चळवळीमध्ये ही तरतूद नव्हती. आणि मग काँग्रेसने पुढे जाऊन जाहीर केलं की आम्ही पुढे जाऊन अशी तरतूद ऍड करू शकतो की आपण सरकारला कर न द्यायचा. मात्र ती करण्यात आली नव्हती. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता यानंतर काँग्रेसचं जे आपलं रेग्युलर अधिवेशन व्हायचं ते 1920 साली झालं आणि ते कुठे झालं, नागपूर येथे झालं. आता नागपूर येथील अधिवेशनात काय निर्णय करण्यात आला, तर गांधीजींच्या एकट्याच्या हातात या पूर्ण असहकार चळवळीची धुरा देऊन टाकली. म्हणजे कसं, एकाचं नेतृत्व असलं की गाडी बरोबर सरळ चालते. आता आपण असं म्हणतो गावाकडे की गाडी जर एखादी 2 व्हीलर आहे, तो जर एकटा वापरत असेल तर गाडी खूप वर्ष चांगली असते. मात्र तिला 4-5 जण वापरत असेल तर ती लवकरच खटारी होते.
तर आपल्याकडे जे दैनंदिन जीवनातील जे उदाहरणं आहे ते या ठिकाणी लागू होतात. त्यामुळे त्या काळचे जे लोक होते ते हुशारच होते. त्यांनी काय केलं, गांधीजींचं एक केंद्रीय नेतृत्व जे आहे ते मान्य केलं. आणि त्याचबरोबर यापूर्वी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही कामगारांसाठीची संस्था स्थापन झाली होती आणि तिचे पहिले अध्यक्ष कोण होते, लाला लजपत राय हे तिचे पहिले अध्यक्ष होते. आणि यांच्या प्रयत्नामुळे या अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणावर कामगारांचा सहभाग वाढला होता. आणि मग कामगारांचा सहभाग जर इथे वाढला असेल तर मग तो चळवळीतही वाढणार होता, हे देखील आपल्याला दिसत होतं. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. यानंतर मित्रांनो, आता असहकार चळवळ सुरू झालेली आहे. आता मग ही काही टप्प्यामध्ये, म्हणजे आपण टप्प्यामध्ये अभ्यासणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये काही महिन्यात काय झालं, दुसऱ्या महिन्यात काय झालं, तिसऱ्या, अशा प्रकारे हिचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आता हिचा जो पहिला टप्पा आहे तो 1921 मधील जानेवारी ते मार्च या काळादरम्यानचा आहे. आणि मग या काळादरम्यान काय केलं तर गांधीजी होते काँग्रेसचे प्रमुख आणि खिलाफतीचे प्रमुख कोण होते तर हे अली बंधू. आपण पहिलेच बघितलं, अली बंधू हे खिलाफत चळवळ सुरू करणारे प्रथम नेते होते. तर यांनी मिळून, या दोघांनी म्हणजे गांधीजी आणि खिलाफत बंधूंनी मिळून पूर्ण भारत पिंजून काढला. जेथे तेथे सभा घेतल्या, त्याचबरोबर देशभर दौरे केले आणि देशभर जागृती केली. इंग्रजांविरुद्ध असहकार काढायचा आहे हे पूर्ण देशाला समजावून सांगण्याचं काम गांधीजी आणि अली बंधूंनी केलेलं आहे. मग आता सुरुवातीला यांनी कोणता हत्यार यूज करायचं, कोणता कार्यक्रम यूज करायचा तर यांनी काय केलं, बहिष्कार करायचा. काय करायचं, बहिष्कार करायचा. बहिष्कार कशाचा करायचा, न्यायालयाचा बहिष्कार करायचा, पदव्याचा बहिष्कार करायचा, नोकरीचा बहिष्कार करायचा. तर हे तत्व त्यांनी सर्वप्रथम स्वीकारलं. आणि यामध्ये सर्वात पॉप्युलर झालेला जो बहिष्कार आहे तो एक कापडाचा बहिष्कार. तर हे लक्षात ठेवायचे. आता कापडाचा बहिष्कार करेल आपण, जर कापडाचा बहिष्कार केला तर घालणार काय तर मग स्वदेशी कापड कोणतं, चरख्यावर विणलेलं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग इथून चरखा जो आहे तो पॉप्युलर झाला. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, या असहकार चळवळीमध्ये पदवीदान करणं असं सुद्धा होतं, पदव्याचा त्याग करणं. तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजांनी गांधीजीला जी कैसरीय हिंद पदवी दिली होती, महात्मा गांधींनी या चळवळी दरम्यान या पदवीचा त्याग केलेला आहे. आपण बघितलं तर सरकारी पदव्याचा त्याग करणे हा असहकार चळवळीच्या कार्यक्रमाचा एक भाग होता. त्याचबरोबर बऱ्याचशा जणांनी वकिलीचा सुद्धा त्याग केला. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काही नावं सांगता येईल, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू यांचे वडील, त्यानंतर राजेंद्र प्रसाद भारताचे प्रथम राष्ट्रपती, त्यानंतर सी राजगोपालचारी भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. लक्षात ठेवायचे, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण आहे 1947 नंतरचे, सी राजगोपालचारी. तर हे यांनी सुद्धा आपल्या वकिलीचा त्याग केला आणि असफ अली हे सुद्धा त्यामध्ये सामील होते. तर अशा प्रकारे बऱ्याचशा महान व्यक्तींनी काय केलं, त्यांच्या नोकऱ्या त्यागल्या, त्याचबरोबर त्यांच्या पदव्यांचा सुद्धा त्याग केला होता. आता यानंतर दुसरा टप्पा येतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं की आता दुसरा टप्पा 1921 एप्रिल ते जून दरम्यानचा असतो. यामध्ये आता असहकार चळवळ जर चालवायची असेल तर पैसा उभा करावा लागेल. आणि आपल्याला माहिती आहे असहकार चळवळ 1 ऑगस्ट 1920 पासून सुरू करण्यात आली आणि या दिवशीच्या पहाटे टिळकांचा मृत्यू झाला होता. मग आता टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर गांधीजींनी काय केलं, त्यांच्या नावाने निधी संकलित करण्याचा योजना बनवली आणि मग त्यांनी टिळकांच्या नावाने एक फंड काढला, त्याचं नाव होतं टिळक स्वराज्य फंड. आणि मग या फंडाने रेकॉर्डच ब्रेक केला. 1 कोटीपेक्षा जास्त रक्कम या फंडामध्ये त्या काळी जमा झाली होती. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि याचबरोबर खादी, जी दुसरा टप्पा होता असहकार चळवळीचा, त्या दरम्यान खूपच पॉप्युलर झाली. पण मग मदुराईमधील एक विद्यार्थी होता, त्याने काय केलं, त्याने एक आक्षेप घेतला की खादीचे कपडे खूप महाग असतात, ते घालायला परवडत नाही. मग गांधीजींनी त्यावर काय केलं, गांधीजी म्हणे मी खादीचेच कपडे घालीन, वाटलं तर कमी घालेन पण खादीचेच कपडे घालेन. आणि तेव्हापासून गांधीजी जे ते अर्धनग्न राहायला लागले होते, एका फकीराप्रमाणे ते राहायला लागले होते. कधीपासून, जो असहकार चळवळीचा दुसरा टप्पा होता आणि मदुराईच्या एका विद्यार्थ्याने जेव्हा असं म्हटलं की खादी खूप महाग आहे, तेव्हापासून गांधीजी कसं राहायला लागले होते, अर्धनग्न राहायला लागले होते. त्यानंतर तेव्हाचा जो व्हाईसरॉय होता, रीडिंग नावाचा व्हाईसरॉय होता, तेव्हा लक्षात ठेवायचे. तर हा जो लॉर्ड रीडिंग होता त्याने काय केलं, गांधीजींसोबत बोलणी केली आणि तो गांधीजींना काय म्हणला की हे जे अली बंधू आहे हे हिंसेची भाषा करताय, मग यांना काय करा, यांना चुप बसवा. गांधीजींना कळलं हा हिंदू मुस्लिम मध्ये फूट टाकायचा एक डाव आहे. गांधीजींनी काय केलं, तर रीडिंगनी जे सांगितलं होतं गांधीजींना त्याकडे गांधीजींनी दुर्लक्ष केलं आणि जी चळवळ आहे ती सुरू ठेवली. मग आता येतो पुढील तिसरा टप्पा. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं,
की कराची या ठिकाणी खिलाफत परिषदेचं 1921 मध्ये एक अधिवेशन असतं आणि त्या अधिवेशनामध्ये मौलाना मुहम्मद अली एक घोषणा करतो. मौलाना मुहम्मद अली काय म्हणतो, हे जे आपल्या धर्माविरुद्ध जे इंग्रज आहे तर त्यामुळं प्रत्येक मुसलमानांनी सैन्यामध्ये जाणं टाळलं पाहिजे आणि जे ऑलरेडी सैन्यात आहे त्यांनी वापस आलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या नोकरीचा त्याग केला पाहिजे. मग आता हे ऐकून तर ब्रिटिशांना खूप राग येतो, कारण हे तर आता आपल्या सैन्याला चिथावत आहे. तर मग ही गोष्ट ऐकून इंग्रजांना खूपच राग येतो. ते काय करतात, सर्वप्रथम मौलाना मुहम्मद अली यांना अटक करतात. मग आता आपल्याला माहिती आहे, एखादा समोरचा व्यक्ती जर चिडला, आपण काही बोललं आणि तो चिडला तर आपण त्याला सारखं सारखं चिडवतो. मग आता काँग्रेसने काय केलं, यांना अटक झाल्यानंतर यांची जी घोषणा आहे ती गावागावामध्ये जाऊन वाचून दाखवली की मुस्लिम जे लोक होते त्यांनी सैन्यात भरती होऊ नये, त्याचबरोबर काय केलं पाहिजे, जे सैन्यात आहे त्यांनी सुद्धा जी नोकरी आहे ती सोडून दिली पाहिजे. आणि त्याचबरोबर काँग्रेसने एक जाहीरनामाच केला की आपल्या देशावर हे राज्य करताय कुणाच्या जीवावर, भारतीय सैनिकांच्या जीवावर. मग भारतीय सैनिकांनी सुद्धा काय केलं पाहिजे, नोकरीचा त्याग केला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण असहकार चळवळीचे जे सुरुवातीचे 3 टप्पे त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला आणि खिलाफत चळवळीचा सुद्धा आपण इथे व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या चॅट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपण यानंतर डायरेक्ट 4थ्या टप्प्यापासून सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपल्याला असहकार चळवळीविषयी जी काही रिमेनिंग इन्फॉर्मेशन आहे तिचा अभ्यास करायचा आहे आणि सुरुवात आपण असहकार चळवळीचा जो 4था टप्पा आहे त्यापासून करणार आहोत. तर असहकार चळवळीचा जो 4था टप्पा आहे तो सुरू करण्यात येतो आणि असहकार चळवळीचा हा अखेरचा टप्पा असतो. तर मित्रांनो, या टप्प्यामध्ये काय करण्यात येतं की जे आपले काँग्रेसचे कार्यकर्ते असतात त्यांना असं सांगण्यात येतं की तुम्ही काय करा, बिनधास्त कायदेभंग करा. त्याचबरोबर जे कर नका देऊ, आपण जी पहिली तरतूद बघितली होती सुरुवातीला असहकार चळवळीच्या कार्यक्रमामध्ये हिचा स्वीकार झाला नव्हता, मात्र काँग्रेसने असं म्हटलं होतं की पुढे जाऊन आम्ही तिचा स्वीकार करू. तर मग काँग्रेसने शेवटी हिचा स्वीकार केला, पण हिची अंमलबजावणी काही व्यवस्थितपणे झाली नाही. पण तुम्हाला याविषयी 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे बंगालमधील मिदनापूर आणि दुसरं म्हणजे आंध्र प्रदेशमधील गुंटूर. तर हे जे जिल्हे आहेत या ठिकाणी यापूर्वीच ना कर आंदोलन सुरू झालं होतं, म्हणजे कर द्यायचा नाही हे आंदोलन सुरू झालं होतं. तर हे लक्षात ठेवायचं आहे. आता हा जो अखेरचा टप्पा होता यामध्येच काँग्रेसचं एक अधिवेशन झालं. तर ते अधिवेशन आहे अहमदाबादचं अधिवेशन. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते हकीम अजमल खान. कोण होते? हकीम अजमल खान. या अधिवेशनाचा अध्यक्ष चित्तरंजन दास यांना बनवायचं होतं, मात्र ते तेव्हा जेलमध्ये होते. आणि यावेळी म्हणजे हे अधिवेशन जेव्हा झालं 1 फेब्रुवारी 1992ला, तर मित्रांनो हे अधिवेशन जेव्हा झालं तेव्हा काँग्रेसचे जे काही सर्व प्रमुख नेते होते चित्तरंजन दासासहित ते कुठे होते? जेलमध्ये होते. फक्त बाहेर एकच जण होते, गांधीजी. प्रमुख नेत्यांमध्ये फक्त कोण बाहेर होतं? गांधीजी फक्त बाहेर होते. बाकी सर्व नेते जे होते ते जेलमध्ये होते आणि त्यामुळं जे अध्यक्ष आहे ते हकीम अजमल खान यांना बनवण्यात आलं होतं. मग आता या अधिवेशनात काय करण्यात आलं, तर या अधिवेशनात अहिंसक असहकार करण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजे असहकार करायचा पण कशा प्रकारे? अहिंसकरित्या करायचा असं ठरलं गेलं. मग आता पुढे जाऊन गांधीजींनी 1 फेब्रुवारी 1922 रोजी स्वतः आता आंदोलनात उतरायचं ठरवलं. मग आता गांधीजींनी काय केलं, एक घोषणा केली. ती घोषणा काय होती? 7 दिवसाच्या आत, कधी? 7 दिवसाच्या आत जर राजकीय कायद्यांना सोडलं नाही आणि अजून वर्तमानपत्रांना सरकारी नियंत्रणापासून मुक्त केलं नाही तर मी स्वतः गुजरातमधील सुरत हे ठिकाणी आणि सुरतमधील बारडोली हे ठिकाणी, तर या बारडोलीमधून आंदोलन सुरू करेल. असहकार किंवा सविनय कायदेभंग आहे तो सुरू करेल. तर असं गांधीजीनं काय केलं, घोषणा केली आणि गांधीजींनी ही घोषणा 1 फेब्रुवारीला केली होती. आणि मात्र पुढे जाऊन 4-5 दिवसानंतरच एक घटना घडली, तिला चौराचौरीची घटना म्हणून ओळखलं जातं. तर ही घटना खूप प्रसिद्ध आहे. यामध्ये काय झालं होतं, हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा जात होता. मग पोलिसांनी काय केलं, त्यावर गोळीबार केला. मग त्या ज्या मोर्चातील काही व्यक्ती होते त्यांचा मृत्यू झाला, त्याचबरोबर बरेचसे लोक जखमी झाले. तर या शेतकऱ्यांनी संतापात येऊन काय केलं, 22 पोलिसांना जागीच ठार केलं. म्हणजे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये 22 पोलीस आतमध्ये कोंडून घेतले आणि आग लावून दिली. तर हे 22 पोलिसांचा यामध्ये मृत्यू झाला होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मग गांधीजींनी काय केलं, लगेच 11 फेब्रुवारीला एक सभा भरवली आणि त्या सभेमध्ये असे जाहीर करून टाकलं की असहकार चळवळ बंद करण्यात आलेली आहे, असहकार चळवळ थांबवली गेलेली आहे. आणि मग 12 तारखेला
पुढील दिवशी 12 तारखेला काँग्रेसची जी कमिटी असते तिनं सुद्धा यावर शिक्कामोर्तब केला. म्हणजे असहकार चळवळ फुल रंगात आली असतानाच ती काय गेली, थांबवली गेली. त्यामुळे आता काँग्रेसमध्ये 2 गट पडणार होते. ते 2 गटांचे नाव आहे फेरवादी आणि नाफेरवादी. तर हे आपण आता यानंतर अभ्यासणार आहोत. काही गटांना हे आवडलं नाही, काही लोकांना हे आवडलं नाही. काही लोकांना वाटत होतं की आता आपण खूपच म्हणजे आता काही लोकांना वाटत होतं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणं काही दूर नाही दिसत आहे, आता आपल्याला समोर स्वातंत्र्य दिसत आहे. कारण इंग्रज काय करायला लागले होते, इंग्रज उत्तराला प्रत्युत्तर द्यायला लागले होते आणि हळूहळू इंग्रज बॅकफुटवर जात होते. आणि गांधीजी जेव्हा उतरले असते, गांधीजी जर मैदानात उतरले असते 7 दिवसाच्या आत, म्हणजे गांधीजीने 8 तारखेपासून आंदोलन जर सुरू केलं असतं तर मग इंग्रजांना हे आंदोलन रोखणं खूपच अवघड गेलं असतं. त्यामुळं काही जणांना गांधीजींचा जो हा निर्णय तो आवडला नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि काही जणांना गांधीजीचं म्हणणं जे होतं ते ॲक्सेप्ट होतं, कारण गांधीजींचं जे तत्व होतं ते सत्य आणि अहिंसा होतं. आणि या ठिकाणी तर काय झालं होतं, हिंसा करण्यात आली होती. आता पुढे जाऊन पुढच्या महिन्यात 10 तारखेला गांधीजींना अटक करण्यात आलं. आता अटकेचं कारण काय होतं, तर यंग इंडिया हे जे वृत्तपत्र होतं, तर यंग इंडियामध्ये गांधीजींनी काही लेख लिहिले होते आणि त्यामुळं गांधीजींना अटक करण्यात आलं होतं. पुढे जाऊन 10 मार्च 1922ला गांधीजींना अटक करण्यात आलं. अटकेचं कारण काय होतं, तर यापूर्वी गांधीजींचं जे वृत्तपत्र होतं यंग इंडिया, या वृत्तपत्रामध्ये गांधीजीने एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं नाव होतं की 1 वर्षात मी तुम्हाला ब्रिटिशांपासून मुक्त करेल. तर मग यावरून गांधीजींवर कशाचा आरोप लावण्यात आला, तर देशद्रोहाचा आरोप लावण्यात आला. जो आरोप 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवर लावला होता, IPCचं कलम 124, तोच आरोप आता गांधीजींवर लावण्यात आला. कधी, मार्च 1922 मध्ये. 1922 मध्ये हा आरोप लावण्यात आला. येथे लोकमान्य टिळकांना 6 वर्ष शिक्षा झाली होती आणि येथेही गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा झाली होती. म्हणजे दोन्ही आरोपातील शिक्षा सेम होती. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या की लोकमान्य टिळकांनी न्यायालयात जेव्हा हा आरोपाचं जे कारवाई आहे ती चालू होती, तेव्हा लोकमान्य टिळकांनी न्यायालयात काय म्हटलं होतं की मी देशद्रोह केला नाही. आणि मात्र गांधीजींचं उलटं होतं. गांधीजी म्हणे जर कायद्याच्या नजरेत हा देशद्रोह असेल तर तो मी केला, पण मी काय केलं, माझ्या देशाच्या चांगल्यासाठी जे काही केलं ते केलं होतं. तर मित्रांनो, दोन्हीतील एकच फरक आहे. टिळक म्हणत होते की मी देशद्रोह केला नाही, गांधीजी म्हणत होते की मी देशद्रोह केला. तर एवढे सिंपल गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आणि अशा प्रकारे असहकार चळवळ जी आहे ती बंद करण्यात आली. आता आपल्याला काय बघायचं आहे की